हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण प्राणी वर्गीकरण या टॉपिकची रिव्हिजन करणार आहोत. जसं मी लास्ट टाइम वनस्पती वर्गीकरणावरचं लेक्चर घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी एक प्रश्न विचारलेला की तुम्हाला प्राणी वर्गीकरणाचं पण सेम याच टाईपमध्ये लेक्चर हवंय का. ऑलमोस्ट बरेचसे स्टुडंट जे आहेत त्यांनी प्राणी वर्गीकरणावरती लेक्चर घेऊन ही अशी रिक्वेस्ट केलेली आणि ऑब्व्हियसली एक्झाममध्ये बाकी सिलेबसमध्ये काही उलाढाल झाली तरी होऊ शकते, पण प्राणी वर्गीकरण हा एक असा टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतोय आणि आयोगाने जे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे थोडेसे डीप लेवलचे क्वेश्चन्स घ्यायला सुरुवात केली. सो आपण या लेक्चर मधून प्राणी वर्गीकरण आपण भाग 1 पाहतोय, जिथे आपण रिव्हिजन जी आहे ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. वन लाइनर क्वेश्चन्स आहेत, बट डेफिनेटली या लेक्चरचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला प्रश्न पाहूयात आपण. प्राणी वर्गीकरणाचे जे काही बेसिक आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे. कोणत्या प्राण्यांमध्ये पेशीस्तर संघटन आढळते, म्हणजे ज्याला आपण सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा पण आपण प्राणी वर्गीकरण हा घटक अभ्यासतो तर आपल्याला काही प्राणी पाहायला मिळतात ज्यांच्याकडे आपल्याला पेशी लेवलचं काय म्हणतो त्याला संघटन पाहायला मिळतं, ऑर्गनायझेशन. काही प्राणी असतात ज्यांच्याकडे आपल्याला टिश्यू लेवल पाहायला मिळते आणि मग त्याच्यानंतर थोडेसे प्रगत प्राणी जिथे आपल्याला अवयव संस्था पाहायला मिळते. त्यांनी विचारलंय की सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन कुठल्या प्राण्यांमध्ये पाहायला मिळते, तर हे प्राणी आहेत पोरीफेरा संघातले. ठीक आहे, पोरीफेरा संघातले जे प्राणी आहेत या प्राण्यांमध्ये आपल्याला सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ते पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येईल तो म्हणजे कोणत्या प्राण्यांमध्ये पेशी उती स्तर, म्हणजे हे पोरीफेरापेक्षा थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे असतील, यांच्याकडे पेशी आणि उती स्तरावरचं संघटन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे आहेत निडारिया संघातले प्राणी. कुठले आहेत हे? निडारिया. आता पुढे थोड्या वेळात तर मी तुम्हाला सांगेनच की निडारियाला आणखी एक नाव आहे, पण त्याच्यापूर्वी तुम्ही मला कमेंट करून सांगाल की निडारिया प्राणी संघाला आणखी कुठल्या नावाने आपण ओळखतो. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, कोणत्या प्राण्यांमध्ये उती अवयव स्तर संघटन जे आहे, टिश्यू ऑर्गन ग्रेड लेवलचं ऑर्गनायझेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर जे प्लॅटीहेल्मिन्थस संघातले प्राणी आहेत, ठीक आहे, प्लॅटीहेल्मिन्थिस, इथे आपल्याला पाहायला मिळेल उती अवयव स्तर संघटन जे आहे किंवा टिश्यू टिश्यू ऑर्गन ग्रेड लेवलचं जे काही ऑर्गनायझेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मग जनरली त्या प्राण्यांमध्ये आपल्याला अवयव संस्था पाहायला मिळतात. मात्र जे बेसिक पोरीफेरापासून जर आपण पाहिले तर इथे मात्र आपल्याला पहिल्यांदा टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन सेल लेवलचं, त्याच्यानंतर टिश्यू आणि त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन लेवलचे जे ऑर्गनायझेशन आहे ती पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो तुम्ही पाहिलात, जे बेसिक प्रश्न येतात प्राणी वर्गीकरणावरती, जिथे आयोग तुम्हाला त्यांची रचना कशी आहे ते विचारतो, शरीर त्यांचं ट्रिप्लोब्लास्टिक आहे की डिप्लोब्लास्टिक आहे या टाइपचे क्वेश्चन विचारतो. तर या प्रश्नामध्ये आपण पाहिले की कोणत्या संघातील प्राणी हे द्विस्तरी म्हणजे डिप्लोब्लास्टिक असतात, म्हणजे यांच्या शरीरामध्ये 2 लेअर आपल्याला पाहायला मिळतात. एक असतो एंडोडर्म आणि दुसरा असतो एक्टोडर्म. तर एंडो आणि एक्टोडर्म असणारे प्राणी जे आहेत ते कोणत्या संघामध्ये आढळतात असं तुम्हाला विचारलेलं आहे. ते जर आपण पाहिलं तर एंडो आणि एक्टोडर्म द्विस्तरी ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणाल किंवा दुहेरी आवरण असणारे ते आहेत सिलेंटराटा आणि टिनोफेरा. सिलेंटराटा आणि टिनोफोरा. ठीक आहे, या संघामधले जे प्राणी आहेत ना यांच्याकडे आपल्याला द्विस्तरी शरीर रचना पाहायला मिळते. पोरीफेराचा जर आपण विचार केला तर सेल लेवलचे ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही स्तर पाहायला मिळत नाहीत. हा, पण त्यांच्याकडे आपल्याला स्किनचे काही लेअर पाहायला मिळतात. इकडे जर पाहिलं आपण तर सिलेंटराटा टिनोफोरामध्ये आपल्याला द्विस्तरी प्राणी पाहायला मिळतात. आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे त्रिस्तरी कुठले असतील, तर हे 2 वगळता इतर जे आहेत ते आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये पाहायला मिळतील. जसं की कोणत्या संघातील प्राणी त्रिस्तरी किंवा ट्रिप्लोब्लास्टिक असतात. तुम्ही जर PYQ प्रॉपरली केलेले असतील तर एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल की आयोगाने यापूर्वीचे प्रश्न विचारले प्राणी वर्गीकरणावरती, तिथे आयोगाने प्राण्यांचं वर्गीकरण देताना प्राण्यांचं वर्णन दिलेलं आहे आणि ज्या वर्णनामध्ये प्राण्यांच्या बद्दल विचारले की डिप्लोब्लास्टिक आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, कुठले आहेत हे, तर त्याच्यानुसार जर आपण पाहिलं किंवा एखादा प्राणी संघ दिला आणि विचारलेला आहे की या प्राणी संघातल्या प्राण्यांची जी शरीर रचना आहे त्याच्यानुसार विचार करा, मग तिथे तुम्हाला ट्रिप्लोब्लास्टिक डिप्लोब्लास्टिक असं दिलं. स्पेसिफिकली आय थिंक प्लॅटीहेल्मिन्थसच्या बाबतीत एक प्रश्न तसा येऊन गेलेला
आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर तुम्हाला त्रिस्तरी विचारलेले आहेत, कुठले आहेत तर आपण द्विस्तरी मध्ये कुठले पाहिले, द्विस्तरी मध्ये पाहिलेले होते आपण सिलेंटराटा आणि टिनोफोरा. याच्या नंतरचे जे प्राणी संघ येतील की नाही, या दोनच्या नंतरचे जेवढे पण प्राणी संघ येतात त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिप्लोप्लास्टिक किंवा त्रिस्तरी शरीर रचना जी आहे ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा विचारला जातो प्राणी वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे देहगुहा असणारे, देहगुहा नसणारे किंवा आभासी देहगुहा किंवा ज्याला आपण म्हणतो सुडोसिलोमेट असे प्राणी कुठले आहेत. तर इथे प्रश्न आहे की देहगुहा नसणारे असिलोमिक प्राणी संघ जो आहे तो कोणता आहे. जर आपण देहगुहा नसलेले किंवा म्हणजे ज्यांना असिलोमिक किंवा असिलोमेट असं म्हणतो हे जर प्राणी पाहिले तर पहिले तीन म्हणण्यापेक्षा 3 संघ असे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये येतो पोरीफेरा, जो अगदी सुरुवातीला तुम्ही अभ्यासतात. पोरीफेरा इथेच येतो. सिलेंटराटा येतो आणि त्याच्यानंतर येतो प्लॅटीहेल्मिन्थस. हे जे 3 संघ आहेत की नाही यांच्यामध्ये आपल्याला देहगुहा पाहायला मिळत नाही, म्हणजे बॉडी कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो ती पाहायला मिळत नाही. मग आता पहिल्यांदा तर पोरीफेरा ठीक आहे की सेल लेवलचंच ऑर्गनायझेशन आहे, अगदी सुरुवातीचे प्राणी आहे ते त्यामुळे आढळत नाही. सिलेंटराटामध्ये नाही. आणि प्लॅटीहेल्मिन्थसची एक ट्रिक असणारा व्हिडिओ मी तुम्हाला सायन्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्ट मध्ये दिलेला आहे, तिथे जर पाहिलं तर प्लॅटीहेल्मिन्थस हा आपण ना पूर्ण असा लक्षात ठेवलाय. एक प्लेट असते पहा अशीवाली, आय थिंक पुरी भाजी पावभाजी साठी एक प्लेट असते, ठीक आहे, या टाईपची एक प्लेट असते. सो प्लेट आहे, ही प्लेट कशी असते, चपटी असते. मग प्लॅटीहेल्मिन्थस म्हणजे कसे आहेत, असे प्लेट सारखे चपटे कृमी याच्यामध्ये आहेत. याच्यानंतर यांची जर आपण सममिती पाहिली म्हणजे शरीराचे 2 भाग समान कुठून होऊ शकतात असं जर आपण पाहिलं तर याचे फक्त 2 समान भाग जर आपण केले तर हे असे 2 समान भाग होऊ शकतात, असे नाही होऊ शकत. मग याला आपण काय म्हणू, द्विपार्श्व सममित. द्विपार्श्व म्हणजे बायलॅटरल सिमेट्री, ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं शरीर किती स्तरी असतं तर ऑब्व्हियसली इथे नाही आपण हे पाहतोय देहगुहा असणारे. आपण त्रिस्तरी मध्ये कुठले पाहिलेले, सिलेंटराटा आणि टिनोफोरा वगळता पुढचे म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थस कुठे येणार, त्रिस्तरी मध्ये येणार, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये त्रिस्तरी मध्ये जर आपण पाहिलं तर हा एक असे 3 स्तर म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून ट्रिक सांगितलेली. तर हे 3 स्तर जे आहेत ते, मग याच्यामध्ये कोण येतात, टेपवर्म येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोण येतात, प्लॅनेरिया येतो. त्याच्यानंतर कोण येतो, लिव्हर फ्ल्यूक येतो, ठीक आहे. आणि मग हे कसं लक्षात ठेवलेलं आपण की आपल्या एका फ्रेंडची पार्टी आहे, मग तो आपल्याला कुठे घेऊन गेला, याच्यामध्ये गेला, काय म्हणतात त्याला, हॉटेलमध्ये गेला पार्टी द्यायला. आणि मग तिथे आता याचं जे वर्गीकरण आहे पुढे आपण पाहणारच आहोत, सियास्टोडा आहे, त्याच्यानंतर टर्बेलिया आहे, ठीक आहे, असे काही आहेत. तर जिथे आपण पाहणार ना तिथे मी थोडंसं याच्याबद्दलची आणखी एक्स्ट्राची माहिती सांगेन. पण इथे लक्षात ठेवा की देहगुहा नसणारे, ज्यांच्याकडे देहगुहा नाहीये, ज्यांच्या शरीरामध्ये ती बॉडी कॅव्हिटी नाहीये, पोकळी नाहीये, असे प्राणी संघ कुठले आहेत, पोरीफेरा, सिलेंटराटा, प्लॅटीहेल्मिन्थस, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, संपूर्णपणे देहगुहा नसलेला किंवा भ्रमित देहगुहा असणारा सुडोसिलोम म्हणजे इथे तुम्हाला दिले सुडोसिलोम, ज्याला तुम्ही आभासी देहगुहा म्हणता, फसवी देहगुहा म्हणता. तर असा प्राणी संघ कुठला आहे, आभासी देहगुहा असणारा जर आपण पाहिला तर तो आहे ॲस्कीहेल्मिन्थस किंवा यालाच म्हटलं जाईल निमॅटोड्स. यालाच काय म्हटलं जाईल, निमॅटोड्स, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. मग आपण प्लॅटीहेल्मिन्थस मध्ये देहगुहा नाहीये पाहिलं, ॲस्कीहेल्मिन्थस मध्ये किंवा निमॅटोड्स मध्ये देहगुहा आहे पण ती कशी आहे, आभासी आहे. म्हणजे याच्यानंतरचे जेवढे पण प्राणी संघ येतील मग त्याच्यामध्ये आपण ॲनिलिडा पाहतो, मोलुस्का पाहतो, त्यानंतर इकायनोडर्माटा पाहतो, याच्यानंतरचे जे पण येतात ऑर्थ्रोपोडा वगैरे त्यांच्यामध्ये आपल्याला देहगुहा असलेली पाहायला मिळेल, ठीक आहे. सो इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेला आहे पोरीफेरा प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरावरती
पाणी आत घेण्यासाठी काही छिद्र असतात, ठीक आहे, आणि पाणी बाहेर टाकण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे एकच मोठं छिद्र असतं. तर त्यांना काय म्हणतात? तुम्ही स्पॉन्ज पाहिलाय, स्पॉन्जची रचना पाहिलेली आहे. म्हणजे काही जर तुम्ही उदाहरणं पाहिली तर हे असे छोटे छोटे असे छोटे छोटे छिद्र जे आहेत ते याच्यावरती असतात आणि असं एकच मोठं छिद्र जे आहे ते एका बाजूला असतं. ते जे छोटे छोटे छिद्र असतात या प्राण्यांच्या अंगावरती त्यांना म्हटलं जातं ऑस्टिया. छोट्या छिद्रांना काय म्हटलं जातं? ऑस्टिया. आणि एकच जे मोठं छिद्र असतं त्याला म्हटलं जातं ऑस्क्युलम. त्याला काय म्हटलं जाईल? ऑस्क्युलम. ठीक आहे, सो ऑस्टिया आणि ऑस्क्युलम हे लक्षात येईल तुमच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिला क्वेश्चन पोरीफेराबद्दलच आहे. पोरीफेराच्या शरीरावरील शुकिकांचे जे आवरण आहे, स्पायक्युल्सचं जे आवरण आहे ते कशाचं बनलेलं आहे? असा प्रश्न झालाय आर्थ्रोपोडाच्या बाबतीमध्ये विचारून झाला, आय थिंक मोलस्काच्या बाबतीत पण विचारून झालेलं आहे की त्यांचं शेल जे आहे ते कशापासून बनलंय. इथे पोरीफेराच्या अवयवावरती एक शुगिकांचं आवरण असतं ज्याला आपण स्पायक्युल्स म्हणतो, याचं आवरण असतं. ते कशापासून बनलेलं असतं तर हे आपल्याला पाहायला मिळतं. एकतर ते कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असेल, एकतर ते कॅल्शियम कार्बोनेटचं असेल किंवा ते असेल सिलिकाचं. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचं आवरण जे आहे ते आपल्याला कुठे पाहायला मिळेल? या पोरीफेराच्या शरीरावरती पाहायला मिळेल. ठीक आहे, शुकिकांचं जे आवरण आहे ते. त्याच्यानंतर पोरीफेरा ही संज्ञा कोणी दिलेली आहे तर ऑब्विसली याच्याबद्दलचे ट्रिक आणि सगळं इन डिटेल आपलं झालेलं आहे. पोरीफेरा ही संज्ञा दिलेली आहे ग्रँट या शास्त्रज्ञाने. ग्रँटने दिली आहे संज्ञा. पण पोरीफेरा ज्यांना आपण ज्याच्यामध्ये आपण स्पंज वगैरे पाहतो, पोरीफेरा हे प्राणी आहेत हे कोणी सांगितलेले? हे सांगितलेलं आहे एलिझाबेथ वरून लक्षात ठेवू शकता. एलिझने सांगितलं की पोरीफेरा संघामध्ये जे पण आपल्याला दिसतात हे सगळे प्राणी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, या टाइपचा क्वेश्चन तर 100% बनतो. पाण्याला प्रवाहित करण्यासाठी पोरीफेरामध्ये कोणत्या पेशी असतात? आयोगाने आतापर्यंत उत्सर्जनाचे अवयव विचारलेले आहेत. हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये कुठलं टॉक्सिन आढळतं हे विचारून झालेले आहे. वेगवेगळे प्राणी, आय थिंक झुरळाच्या बाबतीत एक प्रश्न विचारून झालेला आहे, मालफिजियन नलिका जो आहे. गांडुळाकडे असणारे प्रचलनासाठीचे अवयव सिटे ज्याला आपण म्हणतो तो विचारून झालेला आहे. सो आयोगाला असे प्रश्न विचारायची सवय आहे. मग हे जे पोरीफेरा आहेत, पोरीफेरांकडे आता ऑब्विसली आपण पाहिलं की ते ऑस्टियामधून पाणी आतमध्ये घेतात. खूप सगळे ऑस्टिया आहेत, छोटी छोटी छिद्र, आणि ऑस्क्युलम मधून पाणी ते बाहेर टाकतात. म्हणजे एक मोठं छिद्र आहे ऑस्क्युलम त्याच्यातून. मग जर असं असेल तर या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये काही पेशी असतील ना, त्या पेशी कुठल्या असतात तर या पेशी असतात कॉलर पेशी. कुठल्या असतात? कॉलर पेशी, ज्यांना म्हटलं जातं कॉइनोसाइट्स. ठीक आहे, कॉलर पेशी असतात ज्या कॉइनोसाइट्स म्हणून ओळखलं जातं यांना. तुम्हाला प्रश्न विचारताना आयोगाला जर वाटलं तर आयोग डायरेक्ट कॉलर पेशी देईल किंवा जर वाटलं तर कायनोसाइट्स हा शब्द देईल किंवा डायरेक्ट विचारेल की कुठले आहेत ऑप्शन मध्ये, हे तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत. सिलिकाचे 6 स्पाइक आपण पाहिलं की नाही, पोरीफेराच्या शरीरावरती स्पाइक्स असतात आणि ते कुठले आहेत तर आपण पाहिलेले कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका. सो सिलिकाचे 6 स्पाइक असणारे पोरीफेरा जे आहेत त्याच्यामधली उदाहरणे येतात युप्लेक्टेला आणि हायलोनेमा. युप्लेक्टेला आणि हायलोनेमा ही 2 उदाहरणे येतात त्याची. तर हे कोणत्या वर्गामध्ये येतात? पोरीफेराचा कुठला वर्ग आहे जिथे युप्लेक्टेला आणि हायलोनेमा येतात, ज्यांच्यावरती आपल्याला 6 स्पाइक्स जे आहेत ते पाहायला मिळतात? प्रश्न काय येईल माहिती का? आता झालेली जी मेन्स आहे ना, ग्रुप बी ची मेन्स, त्या मेन्स मध्ये आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला या वर्गावरती. ठीक आहे, तर तो आहे हेक्झाक्टेनिलिडा. ठीक आहे, हा जो गट आहे किंवा याला हायलोस्पॉन्जिया असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, आयोगाने ऑप्शन मध्ये हेक्झाक्टेनिलिडा दिलेलं होतं तर यालाच हायलोस्पॉन्जिया असंही म्हटलं जातं, लक्षात ठेवा. 6 स्पाइक्स त्यांच्यावरती असलेले आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला जर आयोगाला वाटलं तर आयोग हेक्झाक्टेनिलिडा किंवा हायलोस्पॉन्जियाचं उदाहरण कुठल्या खालीलपैकी असा प्रश्न विचारेल. आपल्याला माहिती पाहिजे युप्लेक्टेला आणि हायलोनेमा ही त्याची उदाहरणं आहेत. नेक्स्ट आहे सिलेंटराटा. आता सिलेंटराटा हा जो प्राणी संघ आहे की नाही, सिलेंटराटाच्या एपिडर्मिस आणि
गॅस्ट्रोडर्मिस लेअर मध्ये कोणते जेल आढळते? सिलेंटरेटा हे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला 2 लेअर पाहायला मिळतील. ठीक आहे, सिलेंटरेटा द्विस्तरीय पाहिलेलं आठवत असेल तुम्हाला, डिप्लोब्लास्टिक आहेत आपण पाहिलेलं होतं, तर हे द्विस्तरी प्राणी असतील सिलेंटरेटा. आणि यांचा जर आपण विचार केला तर हे 2 लेअर कुठले आहेत? पहिला आहे एपिडर्मिस, पहिला थर आहे एपिडर्मिस, आणि दुसरा स्तर आहे गॅस्ट्रोडर्मिस. आणि त्यांनी तुम्हाला विचारले की या 2 लेअरच्या मध्ये कोणत्या प्रकारचं जेल आढळतं? त्या जेलचं नाव काय आहे? तर त्या जेलचं नाव आहे मेझोग्लाय. मेझोग्लाय. प्रश्न काय येईल? कारण सिलेंटरेटाच्या बाबतीत हायड्रामध्ये आढळणारं जे टॉक्सिन आहे ते विचारून झालंय. आयोगाला जर आठलं तर आयोग विचारेल एपिडर्मिस आणि गॅस्ट्रोडर्मिस मध्ये कुठलं जेल आढळतं? मेझोग्लाय. हे नाव लक्षात ठेवा. मेझोग्लाय हे जे काही जेल आहे ते तिथे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सिंपल वन लाइनर क्वेश्चन आहे. सिलेंटरेटा हे नाव कोणी दिलं तर हे माहिती पाहिजे तुम्हाला. पुरी फेरा जसं ग्रँटनी दिले पण एलिजनी सांगितलं हे प्राणी आहेत, तसं सिलेंटरेटाचा जर आपण विचार केला तर हे नाव दिलेलं आहे ल्युकार्ट. ल्युकार्ट या शास्त्रज्ञाने. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेंटरेटामध्ये कोणत्या प्रकारचं प्रजनन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं? तर यांच्यामध्ये आपल्याला मुकुलायन पाहायला मिळतं. ठीक आहे. अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात. हे अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात. मुकुलायन यालाच काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं बडिंग. ठीक आहे. तर बडिंग या पद्धतीने सिलेंटरेटामध्ये जे प्राणी आहेत ते प्रजनन करत असतात. त्याच्यानंतर विचारलंय वसाहतीने राहणारे सिलेंटरेटा कोणते? कोणते सिलेंटरेटा आहेत जे वसाहतीने राहतात? याचाच अर्थ तुम्हाला सिलेंटरेटामध्ये 2 प्रकारचे प्राणी पाहायला मिळतील. एक असतात जे वसाहतीने राहतात म्हणजे ते ग्रुप करून राहतील, आणि दुसरे असतील जे एकटे एकटे राहतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना ग्रुपची वगैरे गरज नाहीये. मग वसाहतीने राहणारे जर आपण पाहिले तर कोरल्स आहेत आणि सी अॅनिमोन. कोरल्स आणि सी अॅनिमोन जे आहेत ते वसाहतीने राहणारे प्राणी आहेत. आणि एकटे एकटे राहणारे जर पाहिले तर आपण हाय जेली, तुम्हाला आठवत असेल ती ट्रिक, हायड्रा आणि जेलीफिश. खूप जुना व्हिडिओ असेल 4-5 वर्षांपूर्वीचा, जिथे मी सिलेंटरेटा प्राणी संघ जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन केलाय. त्याच्यामध्ये फक्त एक छोटीशी चूक आहे. त्यावेळेचं जे पुस्तक होतं त्यावेळेची आवृत्ती सचिन फसके सरांची, त्याच्यामध्ये त्यांनी सिलेंटरेटामध्ये देहगुहा असते असं दिलेलं होतं. आणि सिलेंटरेटा हे एक्सप्लेन करताना मी आपला जो सिलेंडर असतो की नाही, थोडक्यात अशी रचना असते त्याची, एक्झॅक्टली तर नाही जमणार आता, पण या टाईपची रचना असते सिलेंडरची. ठीक आहे. तर याच्यावरून ऑलमोस्ट सगळा सिलेंटरेटा प्राणीसंघ जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. इथे समुद्रामध्ये तरंगणारा असा हा सिलेंडर दाखवलेला आहे आणि या सिलेंडर प्रमाणेच मग याच्यावरून पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे सिलेंटरेटा प्राणीसंघ कसा लक्षात ठेवायचा. त्याच्यामध्ये हाय, जेली आणि कोरस मध्ये ते गाणं गात आहेत, कोरस, तर कोरल्स त्याच्यावरून लक्षात ठेवायचं, हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सायन्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट ओपन करा, तिथे मिळून जाईल. मग इथे जर पाहिलं तर वसाहतीने कोण आहेत? कोरल्स. कोरस माहिती ना, कोरस मध्ये आहेत म्हणजे एकत्र आहेत. आणि सी अॅनिमोन हे आहेत याच्यामधले वसाहतीने राहणारे. आणि एकटे जर पाहिले आपण तर हाय जेली म्हणजे हायड्रा आणि जेलीफिश हे एकट्याने राहणारे प्राणी आहेत. नेक्स्ट आहे सिलेंटरेटामध्ये भक्ष्य पकडण्यासाठी असणारे जे टेंटाकल्स असतात त्याच्यामध्ये कोणत्या पेशी आणि विष असतं? सेम याच्याशीच रिलेटेड प्रश्न आयोगाने विचारलेला. जर सिलेंटरेटामध्ये आपण पाहिलं तर भक्ष्य पकडण्यासाठी त्यांच्याकडे असतात शंडुके, यालाच म्हटलं जातं टेंटॅकल्स. ठीक आहे, इथे जे दिलेलं आहे ना क्वेश्चन मध्ये, तर याला म्हटलं जातं टेंटॅकल्स. या टेंटॅकल्स मध्ये आपल्याला दंडपेशी पाहायला मिळतात. कुठल्या दंडपेशी असतात? या निडोब्लास्ट असं म्हणतात. त्या दंडपेशींना काय म्हणतात? निडोब्लास्ट. सी सायलेंट असतं. या निडोप्लास्ट मध्ये जर आपण पाहिलं तर जे भक्ष्य असेल त्या शरीरामध्ये हे हिप्नोटॉक्सिन नावाचं जे विष आहे
हिप्नोटॉक्सिन हे विष सोडतात. या ज्या निडोब्लास्ट असतात या पेशी, या भक्ष्याच्या शरीरामध्ये काय करतात, हिप्नोटॉक्सिनचं अंतक्षेपण करतात. आणि निडोब्लास्ट मध्ये असणाऱ्या पेशी कुठल्या, असा जर प्रश्न आला तर त्या पेशी असतात निमोसिस्ट. निडोब्लास्ट मध्ये आढळणाऱ्या असतात निमोसिस्ट पेशी. म्हणजे आतापर्यंत याच्यावरती प्रश्न झालाय ना, हिप्नोटॉक्सिन वरती, निडोब्लास्ट वरती, तर निडोब्लास्ट मध्ये आढळणाऱ्या पेशी विचारल्या तर निमोसिस्ट या पेशी याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेंटराटा मधील सर्वात मोठा वर्ग कोणता. आणि पुढे त्याच्यानंतर अर्थातच तो जो वर्ग आहे तो प्रवाळ बेट वगैरे तयार करतो, तर ते पाहणार आहोत आपण. सगळ्यात मोठा वर्ग आहे अँथोझोआ. याचा अर्थ तुम्हाला बाकीचे वर्ग पण माहिती पाहिजेत. ठीक आहे, जर आपण सिलेंटराटाचा विचार केला तर सर्वात मोठा जो काही वर्ग आहे तो आहे अँथोझोआ. पुढच्या प्रश्नामध्ये आपण त्याचे 4 वर्ग कुठले ते पाहणार आहोत, त्यामुळे फक्त इथे अँथोझोआ पाहूयात. अँथोझोआ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात खाऱ्या पाण्यामध्ये. आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे जे अँथोझोआ असतात हे कोरल्स याच्यामध्ये येतात. कोरल्स ते काय करतात, रीफ तयार करतात. ठीक आहे, म्हणजेच ज्यांना आपण प्रवाळ बेटे म्हणतो ना, ही प्रवाळ बेटे तयार करण्याचं काम कोण करतात, हे अँथोझोआ मध्ये जे असणारे सिलेंटराटा आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेंटराटा किंवा निडारियाचं कोणत्या 4 वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मग आपण जर आता सिलेंटराटाचे 4 वर्ग पाहिले, सिलेंटराटा म्हणजेच कोण आहे, निडारिया. मी मगाशी काही वेळापूर्वी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता, सिलेंटराटाचं दुसरं नाव काय. आयोगाला जर वाटलं आयोग सिलेंटराटा देईल किंवा निडारिया देईल, निडारिया दिला सिलेंटराटा दिला, दोन्हीचा अर्थ एकच होतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, मग आता जर आपण पाहिलं तर यांना 4 वर्गामध्ये विभागलेलं आहे. हे 4 वर्ग कुठले आहेत, पहिला आहे ऑब्विसली हायड्रोझोआ, पाण्यामध्येच आढळणारे आहेत हे सगळे, तर हायड्रोझोआ आहे पहिला. त्याच्यानंतर सिलेंटराटाचा दुसरा वर्ग जर आपण पाहिला तर तो आहे स्कॅफोझोआ. त्याच्यानंतर जर पाहिला आपण तर तिसरा आहे क्युबाझोआ. आणि चौथा आहे अँथोझोआ, जो आता सांगितलं ना की सगळ्यात मोठा आहे, याच्यामध्ये कोरल्स आढळतात. ठीक आहे, तर हे 4 इम्पॉर्टंट आहेत. सिलेंटराटा किंवा निडारियाचं वर्गीकरण जे आहे ते या 4 वर्गांमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, समुद्री अक्रोड म्हणून ओळखले जाणारे जे सी वॉलनट्स आहेत किंवा सी गुजबेरी आहेत, हे कोणत्या प्राणी संघामध्ये येतात. म्हणजे सी वॉलनट्स असेल किंवा सी गुजबेरी असेल, हे प्राणी ज्यांना समुद्री अक्रोड म्हणून ओळखले जातं, हे कुठल्या प्राणी संघामध्ये येतात असं विचारलेलं आहे. तर हे येतात संघ टेनोफोरा. कुठे येतात, संघ टेनोफोरा. हे लक्षात ठेवा, एखादा वन लाइनर क्वेश्चन जर वाटला आयोगाला तर विचारेल, किंवा आयोग असंही म्हणेल की संघ टेनोफोरामध्ये आढळणारे सी वॉलनट्स असतील किंवा सी गुजबेरी जे आहेत, हे सी वॉलनट्स असायला पाहिजे. हा, सी गुजबेरी आणि सी वॉलनट्स जे आहेत त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, समुद्री अक्रोड. किंवा विचारलं जाईल की समुद्री अक्रोड म्हणून कोणाला ओळखलं जातं, टेनोफोरा, सी वॉलनट्स आणि सी गुजबेरी. त्याच्यानंतर डॅश डॅश यांना कॉम्ब जेली असं म्हटलं जातं. कॉम्ब जेली म्हणून ओळखले जाणारे जे प्राणी आहेत ते कोण आहेत, तर ते आहेत प्ल्युरोब्रॅकिया. प्ल्युरोब्रॅकिया हे जे प्राणी आहेत यांनाच म्हटलं जातं कॉम्ब जेली. आणि अशा प्रकारचे प्रश्न वर्म्स वरती तर खूप विचारून झालेले आहेत, जोड्या लावायला आयोगाने ते विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लॅटिहेल्मिंथस संघातील डॅश डॅश वर्गातील प्राण्यांना फ्ल्युक्स म्हणतात, तर डॅश डॅश वर्गातील प्राण्यांना टेपवर्म म्हणतात. प्लॅटिहेल्मिंथस हा जो संघ आहे याचं जे वर्गीकरण परत केलं जात आहे 3 गटांमध्ये, 3 वर्गांमध्ये, त्याच्यामधले कुठले प्राणी आहेत ज्यांना म्हटलं जातं फ्ल्युक्स, आणि असे कुठले आहेत ज्या वर्गातील प्राण्यांना म्हटलं जातं टेपवर्म, हे विचारलंय. तर आपण प्लॅटिहेल्मिंथसचा जर विचार केला तर ट्रिमॅटोडामध्ये जे येतात, ट्रिमॅटोडा, टर्बेलेरिया आणि सियास्टोडा हे महत्वाचे आहेत याच्यात. तर ट्रिमॅटोडामध्ये जे येतात त्यांना म्हटलं जातं फ्ल्युक्स. ठीक आहे, मग तो लिव्हर फ्ल्यूक जो आपण पाहतो ना तो इकडेच येतो,
आणि नंतर येतात सियास्टोडा. सियास्टोडामध्ये जे प्राणी येतात सियास्टोडा वर्गामध्ये त्यांना म्हटलं जातं टेपवर्म. आणि हे लक्षात ठेवा की आयोगाने खालीलपैकी कुठला टेपवर्म आहे, कुठला हुकवर्म आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. लोवा लोवा आयवर्म जो आहे तो विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर ट्रिचारिस असं काहीतरी एक आहे, तो पण विचारून झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. फॅसिओला हेपॅटिका. फॅसिओला हेपॅटिका म्हणजेच काय असतं? आता हेपॅटिका वरून तुम्हाला हेपॅटायटिस वरून वगैरे तुम्ही थोडंसं गेस करू शकता. तर याला म्हटलं जातं लिव्हर फ्ल्यूक. लिव्हर फ्ल्यूकच हे नाव आहे. ठीक आहे, लिव्हर फ्ल्यूक जो आहे यालाच म्हटलं जातं फॅसिओला हेपॅटिका. हे लक्षात ठेवा, थोडंसं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर विचारले प्लॅटीहेल्मिंथसचं कोणत्या 3 वर्गामध्ये, प्लॅटीहेल्मिंथस हा जो संघ आहे तो 3 वर्गामध्ये कुठल्या विभागण्यात येतो? तर जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की टर्बेलेरिया, टर्बेलेरिया किंवा टर्बेलॅरिया. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रिमॅटोडा आणि त्याच्यानंतर येतो सियास्टोडा. मग आता लक्षात काय ठेवायचं, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्लॅटीहेल्मिंथस मध्ये मी तुम्हाला एक प्लेट दाखवली. ही वाली प्लेट. ठीक आहे, आता प्लॅटीहेल्मिंथस बद्दलच्या काही बेसिक गोष्टी जर आपण पाहायच्या म्हटलं, इथे क्लिअर करून देते मी तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथस लगेच. जस्ट अ सेकंड. आता यांचं शरीर कसं आहे? चपट आहे. जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, चपट्या शरीराचे आहेत. म्हणजे प्लेट कशी आहे? ही फ्लॅट आहे ना, अशी एकदम चपटी, फ्लॅट कृमी पण यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्रिस्तरीय शरीर रचना आहे. त्रिस्तरी 3 लेअर दिसतात का? 3 लेअर इन द सेन्स इथे तुम्हाला 3 कप्पे दिसतात की नाही, 1 2 3, म्हणजे त्रिस्तरी 3 लेअर वाली बॉडी आहे यांची. ठीक आहे, ट्रिप्लोब्लास्टिक असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाईल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर द्विपार्श्व सममिती असते यांची. सममिती या प्लेटची जरी आपण सममिती पाहिली तरी इथे 2 समान भाग होऊ शकतात ना, जर आपण या प्लेटला इथून असं कट केलं तर. ठीक आहे, इथून कट केलं तर तिचे 2 भाग होऊ शकतात. ठीक आहे, असे 2 भाग नाही होणार, कारण इथे वेगळा गप्पा इथे वेगळा गप्पा आहे. सो यांची जी सममिती असते, बायलॅटरल सिमेट्री आपल्याला प्लॅटीहेल्मिंथस मध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर यांच्याकडे पोशिंदाला चिकटून राहण्यासाठी हुक्स असतात, अधर चूषक ज्याला आपण म्हणतो. सो प्लेटमध्ये असणारा चमचा असं तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये आपल्याला 3 वर्ग जे आहेत ते पाहायला मिळतात. टर्बेलॅरिया, ट्रिमॅटोडा, सियास्टोडा. प्राणी जर आपण पाहिले काही महत्वाचे प्राणी याच्यामधले, तर एक आहे प्लॅनेरिया. त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर लिव्हर फ्ल्यूक आहे. लिव्हर फ्ल्यूक कुठे येतो? मी आता सांगितलं ट्रिमॅटोडा मध्ये येईल लिव्हर फ्ल्यूक. त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर टेपवर्म येतात. मग याच्यामध्ये पोर्क टेपवर्म असेल. त्याच्यानंतर डॉग टेपवर्म असेल. जे पण टेपवर्म आहेत ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, टिनिया सोलियम. टिनिया सोलियम जो आहे त्याला टेपवर्म म्हणतात. टिनिया सोलियम हे नाव लक्षात ठेवा, कारण इथे आयोगाने प्रश्न विचारलाय टिनिया सोलियमला काय म्हणतात. म्हणजे ना एक 3-4 विधानाचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये दिलेलं होतं टिनिया सोलियमला डॅश डॅश, म्हणजे असं टेपवर्म म्हणतात, हुकवर्म म्हणतात. ते जे चुकीच्या जोड्या वगैरे दिलेलं ना, त्या टाईपचा क्वेश्चन होता. मग लक्षात कसं ठेवू शकता तुम्ही? जे मी सांगितलं की ही प्लेट कुठे पाहायला मिळते? आपल्याला हॉटेलमध्ये पाहायला मिळते. हॉटेलमध्ये कशासाठी गेलो आपण? पार्टीसाठी गेलो. कोणाच्या तरी बर्थडेची पार्टी आहे, आपल्या प्रिय दोस्ताच्या बर्थडेची पार्टी आहे. तिथे गेल्यानंतर तरी कोणाला इन्व्हाइट केले? फक्त जे त्याचे लवर जवळचे लोक आहेत त्यांना फक्त त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. मग प्लॅन केला हॉटेलमध्ये जायचा. ही त्रिस्तरीय एक प्लेट घेतली, त्रिस्तरीय द्विपार्श्व असणारी चपटी प्लेट घेतली. हे सगळे प्लॅटीहेल्मिंथस मध्ये आले. आता त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे गेल्यानंतर मनोरंजनासाठी म्हणून टेप लावलाय, टेपवर्म, हे लक्षात राहतील. पण तिथे या ग्रुपमध्ये असणारी जी होती सिया, ती थोडी पागल झाली आणि सियाने तिथला टब जो आहे तो तोडून टाकला. सियाने टब तोडला. सियास्टोडा
टर्बेलिया, सियास्टोडा मधला सिया, टब म्हणजे टर्बेलेरिया, तोडा म्हणजे ट्रिमॅटोडा, हे 3. सो जो प्लॅटीहेल्मिंथस संघ आहे तो तुम्ही असा लक्षात ठेवू शकता. जर लक्षात ठेवायला अडचण येत असेल, सायन्स बॅकग्राऊंड नसेल, तर ही मेथड तुमच्यासाठी युजफुल ठरू शकते. ठीक आहे, तर आपण काय पाहिलं की जे प्लॅटीहेल्मिंथस आहेत त्यांना कुठल्या 3 वर्गामध्ये विभागण्यात येतात, टर्बेलेरिया, ट्रिमॅटोडा, सियास्टोडा. विसरणार नाही आता तरी. शेवटचा प्रश्न या लेक्चर मधला, प्लॅटीहेल्मिंथस उत्सर्जनासाठी काय वापरतात? मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आयोगाने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत याच्यामध्ये आयोगाने खूप वेळा कुठले प्राणी उत्सर्जनासाठी काय वापरतात, प्रचलनासाठी काय वापरतात, श्वसनासाठी कुठल्या अवयवाचा वापर करतात, या टाईपचे क्वेश्चन्स विचारून झालेत. प्लॅटीहेल्मिंथस बद्दल तुम्हाला हा प्रश्न जर आला तर उत्सर्जनासाठी यांच्याकडे काय आहेत, फ्लेम पेशी आहेत. कुठल्या सेल्स आहेत, फ्लेम सेल्स आहेत, ज्यांना तुम्ही किंवा दुसरा शब्द त्याच्यासाठी प्रोटोनेफ्रिडिया, प्रोटोनेफ्रिडिया. ठीक आहे, तर नेफ्रिडिया पण मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी कोणामध्ये असतो. तर एकदा काय करायचं, प्राणी वर्गीकरणाचे जे लेक्चर्स दिलेले आहेत ते पाहून घ्या. जर तुम्हाला प्राणी वर्गीकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील, जे काही 3-4 क्वेश्चन्स येतील एका टॉपिक मधून, तेवढे क्वेश्चन्स तुमचे कव्हर होत आहेत, म्हणजे तुम्ही अगदी पुढच्या टप्प्याला जाऊ शकता. पण तुम्हाला जर प्राणी वर्गीकरण अवघड जात असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. या लेक्चरचा पार्ट 2 जो आहे तो जर तुम्हाला हवा असेल तर पार्ट 2 असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. उरलेले जे संघ आहेत त्याच्यावरती एक क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये लेक्चर घेऊन येईल. तिथे मी शक्यतो वन लाइनरच्या ऐवजी मल्टीलाइनर क्वेश्चन जे आहेत किंवा आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो असे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेन आणि एक्सप्लेनेशन सह आपण ते इन डिटेल पाहण्याचा प्रयत्न करूयात. आजचं हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल अशी आशा आहे. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. एक्झाम पर्यंत जर एखादा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे पण डिफिकल्ट वाटतं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या टॉपिकचं नाव जे आहे ते कमेंट करू शकता. त्याच्यावरचा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील, हा प्लॅटफॉर्म हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.